पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टनंतर निर्माण झालेल्या तणावानं शुक्रवारी दुपारी हिंसक वळण घेतलं। दोन गट आमने सामने आल्यानंतर गावात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या। दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या, घरांवर दगडफेक झाली तर बेकरीच्या गाडीलाही आग लावण्यात आली। काही ठिकाणी जेसीबी, कार्यालय, वाहने फोडण्यात आली। एक गट मशिदीवर हल्ला करत असल्याचंही सांगितलं जातंय। दुसऱ्या गटाकडूनही तणाव वाढवण्याचा प्रयत्न झाला। या घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी तातडीने टिअर गॅस कॅनिस्टरचा वापर करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र अजूनही काही ठिकाणी जमाव एकत्र येत असल्याची माहिती आहे। या प्रकरणात पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले। मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट टाकल्यानंतर 4-5 दिवसांपासून यवतमध्ये तणावाचं वातावरण होतच, काही बैठकीही झाल्याचं म्हणलं जाते। मात्र इतक्या दिवसांपासून तणावाचं वातावरण असतानाही पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप का केला नाही असा प्रश्न विचारला जातोय। सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। यवत गावातील आठवडा बाजार पूर्णतः बंद ठेवण्यात आलाय। तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले।